अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। व्हॉट्सअप ॲपवर कंपनीच्या सीईओचा फोटो लावून बनावट कॉल करायचा आणि तातडीने पैसे ट्रान्सफर करायला सांगून कोट्यावधीची फसवणूक करायची असा हायटेक बॉस स्कॅम करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा कोल्हापूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी अहमदाबाद येथून 5 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका इंजिनियरसह 4 महाविद्यालयीन तरुणांचा समावेश आहे। गोकुळ, शिरगाव आणि सांगली येथील युनिट मोटर्सच्या व्यवस्थापकांना 2 जुलै रोजी एका अज्ञात व्हॉट्सअप क्रमांकावरून कॉल आला। समोरील व्यक्तीने कंपनीचा सीईओ बोलत असल्याचे भासवत व्हॉट्सअप ॲपवरही डीपी सीईओचा फोटो वापरला होता। नवीन करारासाठी तातडीने रक्कम हवी आहे असे सांगून आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 2,36,00,000 रुपये वर्ग करून घेतले आणि मोठी फसवणूक केली। या प्रकरणी 4 जुलै रोजी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिराली। पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस निरीक्षक संजय हारगुडे आणि पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि बँक ट्रान्झॅक्शनचा भाग काढत तपासणीची दिशा गुजरातकडे वळवली। सायबर टीमने थेट अहमदाबाद गाठून सापळा रचला आणि 5ही आरोपींना ताब्यात घेतले। न्यायालयाने आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या रॅकेटचा मुख्य सूत्रधार राजेश गुरनानी हा असून त्याने जास्त पैशाचे आमिष दाखवून 4 तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले होते। अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका ऑटोमोबाईल इंजिनियरचा आणि 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे। व्हॉट्सअप ॲप किंवा इतर सोशल मीडियावर वरिष्ठांच्या नावाने, फोटोने अचानक पैशाची मागणी झाल्यास त्वरित संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष फोनवर संपर्क साधून खात्री करा। कोणतीही शंका असल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्याकडून करण्यात आले आहे। 2 तारखेला युनिटी मोटर्स कडून एक फिर्याद झाली होती, ज्यामध्ये त्यांचे 2,36,00,000 रुपयाचे सायबर फ्रॉड झाला होता। जलगतीने सायबर पोलिसांनी यांच्या तपासमध्ये हे एक नवीन स्कॅम, बॉस स्कॅम किंवा वेल फिशिंग स्कॅम आहे असे निष्पन्न केलेलं आहे आणि यामध्ये 5 आरोपीला अहमदाबाद, गुजरातवरून अटक करून आणला आहे। आतापर्यंत 83,00,000 रुपयाची रक्कम यामध्ये फ्रीज केलेला आहे। कोल्हापूर पोलिसांच्या वतीने आम्ही आवाहन करू इच्छितो की कोणी एपीके किंवा झिप फाईल आमच्या फोनमध्ये सस्पेक्टेड एपीके किंवा झिप फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका, जेणेकरून तुमचे फोनचे ॲक्सेस किंवा तुमचे व्हॉट्सअप वेब सेशन जे आहे ते हॅक करण्यामध्ये स्कॅमस्टर्सना मदत मिळत आहे। या गुन्ह्याची इतर तपास सायबर पोलीस स्टेशन करत आहे आणि आतापर्यंत 2,36,00,000 पैकी 82,00,000 रुपये फ्रीज करण्यामध्ये कोल्हापूर पोलिसांना यश प्राप्त झाले। ठीक आहे, तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।